शेतकऱ्यांसाठी आलिया मोठी आनंदाची बातमी. जर आता तुम्ही पण देखील शेतकरी असाल आणि तुम्ही पण देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आलिया मोठी आनंदाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली. नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील येण्याची या ठिकाणी तारीख जाहीर झालेली असून आता बघा 2 दिवसापूर्वी सांगितले होते की PM किसान योजनेचे 13 तारखेला पैसे देखील जमा होणार आहेत. तर आता देखील 13 तारखेला 5 वाजता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती देखील पूर्णपणे राज्य सरकारच्या माध्यमातून DBTच्या माध्यमातून देखील पूर्णपणे देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे देखील पैसे येणार आहे. पण आता PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती देखील जमा करण्यामध्ये आलेले आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतो पैसे वाटप करण्याआधी एक अपडेट दिली होती. आता या ठिकाणी आपण बघू शकतो त्यांनी सांगितलं होतं की 13 मार्च 2026 5 वाजता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे देखील PM किसान योजनेचा 22व्या हप्त्याची रक्कम देखील जमा होईल आणि देखील 13 मार्च रोजी देखील पूर्णपणे रक्कम जमा झाली होती. आता नमोच्या हप्त्याबाबत एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर चला तीच महत्त्वाची असलेली आनंदाची बातमी देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाकायला अजिबात विसरू नका. आता या ठिकाणी बघून घ्या शेतकरी मित्रांनो, आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता जसा तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता देखील DBTच्या माध्यमातून आलेला होता तसाच देखील आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील DBTच्या माध्यमातून देखील टाकण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता 13 मार्च रोजी देखील PM किसान योजनेचा देखील तुम्हाला 22वा हप्ता टाकण्यामध्ये आला. त्यानंतर आता आजपासून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याला सुरुवात देखील झालेली आहे. आता या ठिकाणी काही जिल्हे आलेले आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर 12च्या नंतर देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती हळूहळू रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात देखील करण्यामध्ये येणार असून तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होणार आहे. आता या ठिकाणी लक्ष देऊन बघून घ्या 3 मिनिटांमध्ये देखील पैसे जमा झालेले होते. PM किसान योजनेचे 5:03 देखील 3च मिनिटांमध्ये देखील पैसे जमा झाले. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना एक मोठी आनंदाची बातमी समोर आली. 3 मिनिटाच्या पूर्वी देखील पैसे जमा होणार आहेत. आता या ठिकाणी बघू लक्ष देऊन ऐकून घ्या 12च्या नंतर देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरून तुम्हाला देखील एक मेसेज येणार आणि त्या ठिकाणी 2000 रुपये जमा झाले असा दिसणार. तर लगेच तुम्ही समजूनच चला हे PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे आलेले असून आता तुमचा जो मेसेज आला तो मेसेज देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे आलेले आहे. जसा तुम्हाला 13 मार्च 2026 रोजी एक मेसेज आलेला होता 2000 रुपये देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाले. आता देखील तुम्हाला तसाच मेसेज येणार आणि देखील 12च्या नंतर देखील हा मेसेज तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजेच की आता सध्या देखील बातम्यामध्ये स्पष्टपणे सांगितले जात आहे की आज दुपारनंतर आज 12च्या नंतर जसा तुम्हाला देखील PM किसान योजनेचा हप्ता आलेला आहे 5 वाजता तसा देखील आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 12 वाजता दुपारी देखील तुम्हाला टाकण्यामध्ये येणार आहे. 5च मिनिटांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांना हा हप्ता पडणार आहे. सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यात किती तालुक्यात देखील पडणार आहे तेही नक्की तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या नमो शेतकरी योजनेचा एकही देखील शेतकऱ्यांना 8व्या हप्त्याचा एकही रुपया जमा झालेला नाही. 2 ते 3 महिन्यापासून फक्त शेतकरी याच प्रतीक्षेमध्ये आहे की नमोचा 8वा हप्ता केव्हा जमा होणार. त्या देखील PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला. त्यानंतर देखील PM किसान योजनेचाच 22वा हप्ता देखील पूर्णपणे जमा झालेला आहे. आता त्याचबरोबर देखील एक बातमी महत्त्वाची बातमी समोर आली आणि देखील राज्य सरकारच्या माध्यमातून ही बातमी आलेली होती, कारण की PM किसान योजनेचा हप्ता तुम्हाला देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडवल्या जातो. पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असो की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता असो तुम्हाला देखील तो केंद्र सरकारच्या माध्यमातून नव्हे तर राज्य सरकारच्या माध्यमातून देखील या ठिकाणी टाकण्यामध्ये येतो. आता PM किसान योजनेचा हप्ता देखील करोडो शेतकऱ्यांना मिळालेला आहे. आता नमो शेतकरी योजनेचा लाखो शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून नमोच्या 8व्या हप्त्याची तारीख आणि वेळ देखील जाहीर झालेली आहे. 12च्या नंतर शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. सर्वात प्रथम देखील याच 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तर चला JR मधली अपडेट देखील सविस्तर आपण या ठिकाणी बघूया. आता या ठिकाणी आपण बघू शकतो की
राज्यातील शेतकऱ्यांना आता चिंता करायची गरज राहिली नाही. राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबाबत देखील एक मोठा निर्णय घेण्यामध्ये आला. आता हप्ता देखील येणार. आता बघा या ठिकाणी आपण बघू शकतो 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की PM किसान योजनेचा 13वा हप्ता येणार आणि लगेच देखील 13 मार्च रोजी देखील पूर्णपणे हा हप्ता मिळालेला आहे. नमो शेतकरी योजनेबाबत असंही झालेलं आहे. आता देखील आज मोठी अपडेट देखील आलेली आहे. आता 12 नंतर देखील तुम्हाला पण हा हप्ता देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार असून 12:05 देखील पूर्णपणे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा हप्ता पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतो 13 तारखेला 5 वाजता देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे वाटप केले, कारण की सरकारने पैसे वाटप करण्याआधी एक अपडेट दिलेली होती. आता दिलेल्या माहितीनुसार त्यामध्ये सांगितलेले होते की 13 मार्च 2026 रोजी 5 वाजता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होईल आणि देखील पैसे 100% जमा झाले आहे. आता सरकारच्याच माध्यमातून एक मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आता जसा तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळालेला होता, तसाच तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेच्या 8वा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार आहे. खूप दिवसापासून देखील तुम्ही देखील नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे. गेल्या काही 2 ते 3 महिन्यापासून शेतकरी 8व्या हप्त्याचा प्रतीक्षा करत आहे. नमोचाच 8वा हप्ता कधी मिळणार, नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार असा देखील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे की आता नमोची देखील योजना बंद झाली का, नमोचा हप्ता मिळणार नाही का, असा देखील शेतकऱ्यांचा संभ्रम आहे. पण आता देखील त्यांचा संभ्रम तुटला आणि नमोचा 8वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास देखील पूर्णपणे देखील या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आज 12 वाजता देखील शेतकऱ्यांची पूर्णपणे 2 ते 3 महिन्यांची प्रतीक्षा संपणार असून त्यांना देखील आता नमोचा 8वा हप्ता म्हणजेच की रक्कम किती जमा होणार या ठिकाणी आपण बघू शकतो. आता जर तुम्ही पण PM किसान योजनेचा हप्ता जर तुम्हाला पण देखील मिळालेला असेल, PM किसान योजनेच्या लाभार्थी जर तुम्ही पण असाल, आता तुम्हाला देखील PMचा हप्ता मिळालेला असेल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज नाही, कारण की आता तुम्हाला देखील हा हप्ता मिळणार आहे. आता देखील या ठिकाणी लक्ष देऊन बघून घ्या. आता PM किसान योजनेचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला 22वा हप्ता जर तुम्हाला देखील आलेला असेल तर आज दुपारी देखील 12ला तुम्हाला असा एक मेसेज येणार आणि पूर्णपणे 2000 रुपयांची रक्कम तुमची पण देखील जमा करण्यामध्ये येणार. 2000 रुपये आले तर तुम्ही देखील पूर्णपणे समजून चला की ते PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्यानंतरची रक्कम आहे, म्हणजेच की ती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची रक्कम आहे. आता जर तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची रक्कम पाहिजे असेल तर तुम्हाला देखील 2 महत्त्वाची कामे पूर्ण करावे लागणार. ज्या शेतकऱ्यांना असं वाटत आहे की PM किसान योजनेचा लाभ देखील त्यांना बी मिळणं गरजेचे आहे किंवा त्यांना बी वाटत असेल की त्यांना देखील लवकरात लवकर सर्वात प्रथम लाभ मिळाला पाहिजे, तर त्या शेतकऱ्यांनी ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेले आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो ही 2 महत्त्वाची कामे जर तुमची पण अधुरी असेल तर तुम्ही देखील ते लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला पण नमोचा 8वा हप्ता देखील पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती लवकरात लवकर देखील जमा होईल. तर चला ती 2 महत्त्वाची कामे कोणती असणार आहे, जी 2 महत्त्वाची कामे देखील तुम्हाला करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांची 2 महत्त्वाची कामे अधुरी आहेत त्यांनी देखील लवकरात लवकर ही 2 महत्त्वाची कामे लवकरात लवकर पार पाडावी, पूर्ण करावी, जेणेकरून त्यांना देखील अडचण बाधा देखील राहणार नाही. त्यांची देखील पूर्णपणे प्रतीक्षा दूर करण्यामध्ये या ठिकाणी येणार आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतो ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर देखील फार्मर आय डी काढावी, जेणेकरून त्यांना देखील या ठिकाणी टेन्शन राहणार नाही. ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी काढलेली नसेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढावी. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आधार अपडेट करणं. ज्या शेतकऱ्यांचं आधार अपडेट नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार अपडेट करा. ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण नक्की करा, जेणेकरून तुम्हाला पण नमोचा 8वा हप्ता लवकरात लवकर या ठिकाणी मिळेल. आता या ठिकाणी शेवटची अपडेट या ठिकाणी राहिलेली आहे ते या ठिकाणी आपण बघू शकतो. बघा पैसे आता सर्वांना या ठिकाणी मिळणार आहे. सर्वात आधी देखील या ठिकाणी काही जिल्ह्यांना मिळणार आहे. सुरुवात देखील आज दुपारनंतर 12च्या नंतर देखील करण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे तुमचे जर ते 2 महत्त्वाचे कामे अधुरे असेल तर तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा आणि या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.